आज मी तुमच्यासोबत शेअर करते आजचा माझा पूर्ण दिवस कसा होता आणि असाच डेलीचा माझा दिवस राहतो, हे सगळं रुटीन असतं। तर नमस्कार, मी आदिती, वेलकम बॅक टू माय चॅनल। सकाळी सकाळी सगळ्यात पहिले आवरून घेतला आणि नाश्ता बनवायला घेतला। आता नाश्त्यामध्ये ओट्स घेतले ड्रायफ्रुट्स टाकून, अंडी, केळ आणि मोड आलेली मटकी, आणि परत टिफिन बनवायला घेतला। टिफिनमध्ये मी पोटॅटोची भाजी बनवली आहे आणि फ्लावर आहे, थोडा पोटॅटो, ओट आणि कांदा मिक्स आहे सगळं, आणि मस्त अशी भाजी बनवून घेतली। पिहूला आणि पिहूच्या पप्पांना दोघांसाठी एकच भाजी बनवते मी, दोघांचा टिफिन सेमच असतो। असं भरून घेतला, सलाड, भाजी आणि चपाती, आणि भाकरच देते डेली। आता 2-3 दिवस झालं पीठ संपलंय तर चपाती देते। आणि काल रात्री बघा ही पिहूच्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनची तयारी करून घेतली होती मी। तर तिच्या स्कूलमध्ये सांगितलेलं फ्रूट किंवा व्हेजिटेबल तिला काहीतरी बनवून पाठवा, तर मी तिला ग्रेप्स बनवते। आणि काल रात्री बराच वेळ जागून असं मी तयार केलं होतं। आज सकाळी सकाळी तिला मस्त आंघोळ घालून छान तयार केलं। बघा माझं द्राक्षीचा घड कसा दिसतोय, छान दिसतेय ना। आणि मस्त तिला तयार केलं आणि स्कूलमध्ये सोडायला घेऊन गेले। आता तिला ज्या सगळ्या स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटीज देतात ना, मला पण खूप छान वाटतं, मला लहानपणात माझ्या गेल्यासारखं वाटतं। तिथून आले मी आणि 10 वाजता तिचं स्कूल असतं, तिला सोडून आले की मी ऑर्डर घ्यायला सुरुवात करते। आता दिवसभर माझ्या भरपूर ऑर्डर असतात। आता बघा थालीपीठचं मळून घेतलंय मी, सकाळी एकदाच मळून घेते भरपूर, म्हणजे दिवसभराच्या ऑर्डर, आणि संध्याकाळच्या वेळेस जर कमी पडलं तर मी आणखीन मळते, पण जेवढं लागतं सरासरी तेवढं मी घेते मळून। आता ही माझी झाली थालीपीठची ऑर्डर। नंतर आलू पराठ्याची ऑर्डर बनवून घेतली। आता सगळं शूट करणं शक्य नाहीये एकाच व्हिडिओमध्ये सगळं दाखवणं, तर मस्त असे आलू पराठे पण बनवून घेतले। आता आमच्याच बिल्डिंगमध्ये एक दादा आहेत, बॅचलर्स आहेत, त्यांना माझ्या हातचा आलू पराठा खूप आवडतो, आणि त्यांना तेच सांगत होते की भरपूर मोठा पण आहे, पोट पण भरतं, आणि त्यामुळे ते माझ्याकडे नेहमी ऑर्डर देतात। आणि जेव्हा पण त्यांना मेसचा टिफिन खायचा नसतो तेव्हा ते माझ्याकडून ऑर्डर घेऊन जातात, त्यांनी येऊन घेऊन जातात। मग ऑर्डर बनवून दिली, आणि मी संध्याकाळच्या जेवणामध्ये ह्याची मोड आलेली मटकीची भाजी बनवली आहे, आणि त्याचा सरबरीत रस्सा बनवलाय कांदा टोमॅटो घालून। जास्त तिखट नसते, पिहू पण तेच खाते, आणि मस्त अशी भाजी बनवून घेतली। आणि अजून मला संध्याकाळची बरीच खूप सगळी कामं आहेत, त्यामुळे आज मी स्वयंपाक जरा लवकरच बनवायला घेतलाय। आता 5:30-6 वाजले असतील। त्याच्यानंतर आता मी स्वयंपाक बनवून घेतला आणि इस्त्री करायला भेटले, कारण भरपूर असे कपडे होते माझे। 2-2.5 तास गेले बघा। इथं मी 13 शर्ट इस्त्री केलेत ॲट अ टाइम, आणि 2 राहिले होते शेवटी, तेव्हा जरा थोडं उठले, गॅप घेतला, जेवण वगैरे केलं आम्ही, आणि नंतर संध्याकाळी परत करायला बसले, आणि फायनली माझी कपडे इस्त्री करून झाली आहेत। आणि नंतर संध्याकाळी 11 वाजता तर कपडे झालते इस्त्री करून। त्याच्यानंतर भाजी निवडायला घेतली। आता ही भाजी इतका वेळ लागतो ना हिला निवडायला, तरी पण ते केलं कंप्लीट। आणि चला, तुम्हाला आजचा व्लॉग माझा कसा वाटला कमेंट करून सांगा, आणि आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। बाय बाय।